रंगदेवता आणि नाट्यरसिक प्रेक्षकांना विनम्र अभिवादन करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नाट्यशास्त्र विभाग छत्रपती संभाजीनगर सानंद सादर करत आहोत एक मराठी एकांकिका बुजगावणं. माधवी, माधवी, अरे मोटर बंद पडली बाबा. कायच करावं गड्या ह्या लाईटीला बी. ऐका हिला ऐकायला तरी येतंय का? माधवी, अरे बाबा उठ ना. तो कंदील घेऊन बाहेर पटकन. आली का? आले. काय झालं? अरे तो कंदील आण बाहेर. ह्या लाईटीला बी आत्ता जायचं होतं. चल ना बाबा पटकन. आले ना. हा धर बर तसाच. आता ऐकूया हवामानाचे वृत्तांत. आज तापमान 28 अंश सेल्सिअस राहील तर वातावरणात आर्द्रता 46% राहील. तर वातावरणाची दिशा बदलल्यामुळे पाऊस 10 दिवस लांबणीवर. धन्यवाद. ऐकिलं का? भोयन्या शिपके सापके पडलेत म्हणून पेरून ठुलय. तर त्याच्यात ह्या पावसानं बी असं केलंय. आता येर बी आली ना सांगण्यावर, त्याच्यामुळं तर मोठ्याला पिकाला पाणी कमी पडायले. अहो नका ताण घेऊ. वारी परतलं की पडन पाऊस. खरंय तो. हे लोक आपल्याला असेच म्हणतात. पण तुला सांगतो, वारी परतल्यावर ही बखार जर अशीच राहिली ना, तर ह्या नकली माणसासारखं व्हायला ना आपल्याला येळच नाही लागणार बघ. असं कसं बोलते हो? त्यो काही इतका अंत बघणार आहे काय? आणि म्हणाले ना मी तुम्हाला, वारी परतलं की पडन पाऊस. तुम्ही नका बरं ताण घेऊ. बरं होईन बाबा पडलं तर. ही दगदग तर नाही राहायची. जाऊ दे तू झोप. बरं लाईट आली की मोटर लावतो मी. तुम्ही बी झोपा नाही का बसतान तसेच. हा झोपतो. जाय तू. ए बाबा, आत वर्षी नाही अर्धा म्हणे. बाबा बाबा थांब 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 थांब. अरे कायच करावं गड्या ह्या वाऱ्याला बी. काय झालं? काय होणार आहे हे पाहि ना. बुजगावने आपला माणूस दिसतो यायला चालता फिरता, पण आपलं बी यायच्या सारखं झालंय. म्हणजे हा ग म्हणजे माणूस नेहमी दुविधा मनस्थितीत असतोय ना. हे करू का ते करू, याच्यातच आपली लय पंचायत होती बघ. आता आपण लटकिलंय बरं यायला, पण आपल्याला कोणी लटकिलंय? आपल्याला कोण कशाला लटकवी? हा आपल्याला कोण कशाला लटकी. आपण तर स्वतः लटकून ठेवलंय ना ह्या असं. हो. आता कसं आहे, माणसाला प्राप्त परिस्थितीत आणि दुविधा मनस्थितीत दोन्ही गोष्टी सारख्याच दिसतात. आता बघ ना, एखाद्या गोष्टीचं लय जास्त महत्व किंवा एखादीचं लय कमी. अगं म्हणून तर माणूस दुविधेत फसतोय ना. आणि तुला सांगतो, रानात काम करत असताना ना मला बी असंच होतंय. अहो तुम्ही काय बोलायले मला काही कळणच. आता मला कसं होतंय म्हणशीन तर हे बघ ना, अमुक शेती प्रगत तर काय तमुक तंत्रज्ञानाचा वापर. असा उतार तसा उतार. लय कटाळा आलाय. मी तर म्हणतो लय ताण आलाय गड्या. तुला सांगतो काय करावा काहीच सुधरा नाही मला. असं वार तसं वार. मान्सून ह्या इकडून आला आणि त्या तिकडं पळाला. वाऱ्याची दिशा बदलली. अगं त्याच्यामुळं तर आपल्या जगण्याची दशा झाली ना. लग्न झाल्यापासून हेच ऐकायले मी तुमचं. नुसते घरानेच करतात बाई. नाही सांगायचं तुला घराने. अगं आम्ही बी परिस्थितीच्या बुजगावने झालोत ना. पण आता म्या बी ठरवलंय बदल करायचा म्हणून. कामात, रानात, पिकात, उत्पादनात आणि जगण्यात सुद्धा वातावरणासारखं आपण पण बदलून दाखवू ना मग. आणि जगण्याची दिशा ठरवू. एवढीच तर काश आहे. काय म्हणली? ते लाईटीचं पाहता का? अरे हाव बाबा, ही बी गेली लय वाढवची. नाही आली फ्यूजच ठिकाणात. अरे माणसा, जर स्वतःचा स्वतंत्र डीपी बसवला असता तर आज फ्यूज टाकायची गरजच काय होती? जरा जपून काम करा. अग हो घरा. आणि लाईटीचे बिले नखरे बाई. नाही तर काय, याच्यापेक्षा आमची मोठ बरी होती. जुनाच काळ बरा होता. मला बी असंच वाटतंय. नैसर्गिक राव. अहो ही
ही तुमची मोठ म्हणजे ना वेळ खाऊ प्रक्रिया. हा पण आमचा हा लाईटीचा डीपी म्हणजे ना आधुनिक प्रक्रिया. असे चटचट काम होतात बघा. लई पैसे लागते तरी बी लाईट काय येळेवर येत नाही. आमच्याकडं सगळं नैसर्गिक पद्धतीने असतंय, सगळ्या गोष्टीचं संवर्धन करून, आणि ते पण शून्य बजेट. तू काय ह्याला पैशाच्या गप्पा मारती रे? तेवढी पकड दे बरं, आम्ही फ्यूज टाकून आलो मी. एवढ्या रातचं डिपूत हात घालायला कशाला जायचंय? हाय का आता लाईट गेल्यावर फ्यूज टाकावं लागन का नाही बरं? धरा. तू धोरणच कळत नाही गाड्या मला. आणि इकडे आहो काय आता काय मी इथं एकलीच थांबू? हा मग एवढ्या रातचं बेरातचं तू कशाला एकटी थांबती? अग मी बी थांबतो ना ताया संग. मोटरीचं काय आहे, लावता येते कधी बी, फ्यूज टाकता येते, पण पुन्हा कवाशी बखाड पडन आणि मला त्या जवळ बसायला भेटन नाही भेटन. असे योग बार येते का? हा? अरे अग त्यो चंद्र दिसतोय का तुला? अरे तो यासाठीच तर लटकीलाय ना. हाव पण त्याच्यावर किती डाग आहेत. डाग आहे तोय यो मारतोच दिसतोय का तुला? येणी सगळे डागच काढीन त्याच्यावरचे आज. अहो किती करता ना माझ्यासाठी अजून. आता तू म्हणतीस म्हणून गाड्या, नाही तर ह्या पकडीत नाही एखादी चांदणी चालली असती मी यासाठी. हा नग नग मला तुमचा स्वभाव माहितीये. ऐका अशी लाज जाऊ नको ना तू. तू लाजली ना ह्या बाजऱ्याच्या बनग्या फुपटात उडायला सारखं माझ्या काळजात होत आहे बघ. ऐका नको ना लाजू. त्या पाची पिंग्यासारखं थोबाड दिसतंय तो. कवर थांबायचंय मग इथं? काय झालं? अरे वपत आहे का तुला? अशा बाखाडीत तू आभाळ आल्यासारख्या गप्पा मारलीस. ही कंदील चल पटकन. येड पेरलेन खुळो गोल्यावानीच गप झाली. काय म्हणलीस? काय नाही चला. थांब. काय म्हणलीस ते सांगा दे नीट. लोक म्हणतात काय म्हणतात लोक? एवढी वर्ष झाली लग्नाला तरी लेकरू बाळ नाही. होय पुढं खरं बोललाय ते असं आहे. लेकरू बाळ नाही म्हणती. लागन ना वंशाला दिवा सगळ्या जगाला जगवायला. हे पाहिलं का, असं होतंय तुमच्या ह्या तंत्रज्ञानामुळं. हो आता माणसांनी त्यांच्या सोयीसाठीच आम्हाला बनवलं म्हटल्यावर त्यांना जगवण्यासाठी आम्हाला सगळं करावंच लागेल ना. म्हणजे आता तुम्ही माणूस जगण्यासाठी मारणार. जगताना तर नाही मारत ना आम्ही. तुमच्यासारखं अहो या बघा, इथली साधी मुंगी मारीत नाहीत आम्ही. तर माणूस कुठं, उलट त्याला जगणं शिकवितो बघा. आम्ही त्यांचं जगणं सोयीस्कर करतो. तुमच्यामुळं ह्या सगळ्या निसर्गाचा नाश झालाय ते दिसत नाही का हो तुम्हाला? काय केलंय आम्ही? हा? अहो, असं कसं बोलता तुम्ही? सांगा ना काय केलंय आम्ही? अहो चला म्हणलं ना आलंय रात झाली त्या लाईटीचं बी उद्या पाहता. हाव बाबा, एक तर त्या झाडाच्या फांद्या तारीत गेल्यामुळे फ्यूज ठिकाणात. आता तुला सांगतो फांद्या तोडल्या म्हणजे फ्यूज जाणार नाही. दे बरं इकडं कुराड. उद्या पहा म्हणलं तर धरा. आता पाय तू इथून तिथून सर सगळं फांद्या तोडतो. लय ताण द्याला येईनी. आहो वा ना मग पुढं. क्यू करायला गेले तर जीव घ्यायलाच निघते. तुझ्याकडे पाहावंच लागतंय गड्या मला. हे असं होतंय बघा. हा आता होत थोडस नुकसान. अहो पण फायदा किती होतो. आता काय झालंय? पापाचं दुष्काळ बनत आहे. अरे ते झाड कशाला तोडायला? अरे त्या कावळ्या झाडाच्या फांद्या आहे. अरे त्या झाड नको अहो, थांबा. हो, बरोबरच करतोय तो. हे हो आधीच या तारीमध्ये त्या झाडाच्या फांद्या गेल्यामुळे लाईट काही येत नाही. आणि त्यातून हे पक्षी इथे झाडावर राहतात आणि हे सगळं धनधान्य खाऊन घेतात. हो आपलं त्यांना हुसकावून लावणं काम आहे. आधुनिक राव, ह्या पक्ष्याला हुसकावून लावणं काम असं ना आपलं.
पण ह्या रानाची ह्या सगळ्या निसर्गाची शोभा वाढविणं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे उलट ह्या बघा या पशु पक्ष्याचं संरक्षण करणं हे काम आहेत आपले. हो याच्यामुळेच तर नुकसान होतं ना माणसाचं. नुकसान कसं होईल हो याच्यामुळं? आता तुम्हीच मला सांगा, धनधान्य खाऊन फायदा कसा होईल? नाही नाही, तुम्हाला आहे ना चांगला सेंद्रिय खताचा मारा पाहिजे बघा. काय काय म्हटले तुम्ही? अहो बसा पाहिली का आधुनिकता? ना काही विषय बदलू. त्याचं काय आहे, हे पशु पक्षी इथं झाडावर राहतेत आणि तिकडं रानायला जाऊन धनधान्य खातात. बरोबर ना? इथं तर चुकत आहे तुमचं. धनधान्य खात नाही ते तर पिकावर बसून किडे डाळ्या खातेत. याच्यामुळं पिकाचं संरक्षण होतंय आणि हे सगळा नैसर्गिक समतोल राखल्या जातंय. ए चलय बाबा पटापटा तिकडं मोटर. आ बघा गा 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 गा. हे बघ इकडं ऑटोमॅटिक असल्यामुळं लगी मोटर लागली आणि ह्या इकडे येऊन लावावं लागते. बघितलं का आमचा फायदा? गेली बाबा लाईट बी. बघितला का तुमचा तोटा? लाईट गेली म्हणलं. गेली का? हो ना, तांबे भरून पाणी आण. काय करावं ह्या लाईटीला बी. धरा. दिवसात तापणं लाईट टिकत नाही आणि रात्री काय होतंय कोणाच ठाऊ या लाईटीला. जाऊ द्या, ते मोटर बंद करा आणि झोपा. हो खरंय तो. काय खरंय, झाड झुडप नाही म्हणून ऊन तापत आहे, त्यात काय एवढं? अरे बाबा ह्या मोठ्याल्या झाडामुळं तर रान पिकणार ना. अहो जे काही पिकत आहे त्या झाडामुळेच पिकत आहे. लयच वैज्ञानिक लोकांचं खानदान आहे तो. खानदानीवर जायचं नाही. हाय हाय मग वैज्ञानिक लोकांचं खानदान, पण तुमचं काय अडाणी लोकांचं आहे काय? ए बाई आता मला सांग, एवढ्या मोठ्या झाडाखाली कोणतं पीक दिसतंय रे तुला? अहो हे जे पिकं दिसायलेत का उभे ते ह्या झाडामुळेच आहे. तो ह्या टकुऱ्याला ना टकुरच लागत नाही. मग ह्या वातावरणाचा परिणाम तर ह्या टकुऱ्यावर झालाय ना. हो झालाय ना, झालाय माझ्या टकुऱ्यावर या वातावरणाचा परिणाम. पण तुमच्या सारख्याच्या टकुऱ्यावर कायचा परिणाम झालाय तेच कळलं ना मला. माझ्या टकुऱ्यावर परिणाम झालाय म्हणे. कशाचा परिणाम होणार नाही? भूत चढलंय आधुनिकतेचं. मग ह्या टकुऱ्यावर परिणाम झालाय म्हणती. अरे चालाय ना तुझ्या टकुऱ्यावर परिणाम या यायच्या सारख्याचा. याला परिणाम नाही म्हणा तर प्रगती म्हणतात. भास भास झालाय वाटतं. हो काय म्हणते तर? हो प्रगती म्हणतात. प्रगती पाहिली बर का तुमची प्रगती पाहिली. असंच कोण्या अनुदेशात माणूस प्रगती करायला निघाला होता, तवा माणसानं त्या प्रगती पायी आणि हाती हव्यासा पायी सगळ्या चिमण्या मारून टाकल्या होत्या. मग काय 1-2 वर्षात टोळधाड आली, सगळ्या पिकायचा ढास झाला. माणसाला खाला अन्न मिळत नव्हतं. 2 कोटीपेक्षा जास्त लोक भुकबळीनं मेले होते. तवा कुठं माणसाला अक्कल आली आणि मग हे तुटल्यालं निसर्ग चक्र बराबर करण्यासाठी दुसऱ्या देशातून चिमण्या आणल्या होत्या. आधुनिक राव आपल्या इकडे तसं झालं नाही पाहिजे बघा. ह्या चिमण्याच्या चिवचिवाटाशिवाय मला पिकात उभा राहायलाच करमत नाही हो. एवढं भावनिक होऊ नका. हो ह्या चिमण्यांनी इथं येऊ नये ना म्हणूनच आपल्याला उभं करतात. एवढी साधी सुद्धा गोष्टी कळत नाही तुम्हाला? नाही तुमचं खरं आहे ना. ह्या चिमण्यानं इथं येऊनी म्हणून माणसानं आपल्याला उभं केलंय ते खरं आहे, पण त्याला मारण्यासाठी नाही उभं केलं. आणि तसं पण पेरणारा बी म्हणत असतंय सगळ्यानं खाऊन उरण ते आपलं. आधुनिक राव या निसर्गात निर्माण होणाऱ्या प्रत्येक गोष्टीवर इथल्या प्रत्येक जीवाचा अधिकार आहे. तुम्हाला आहे ना हा तो परफेक्ट बुजगावणं हे नाव शोभतंय बघा. कमाल करतात राव तुम्ही. ह्या बघा आहेच मी बुजगावणं, पण निसर्गाचं नैसर्गिक बुजगावणे. तुमच्यासारखं आधुनिकतेचं बुजगावणं नाही सांगू. अरे खरे बुजगावणे तर तुम्ही याला बुजगावणं नाही म्हणत तर काळानुसार झालेला बदल म्हणतात. हो लोकसंख्या एवढी वाढली, जर आधुनिकता नसती तर कसा जगला असता माणूस? आधी पण माणसं जगतच होते ना. पण तेव्हा लोकसंख्या कमी होती ना. आता लोकसंख्या वाढली, जास्त प्रमाणात पीक घ्यायचं असेल तर आधुनिकता हवीच ना. पण माणूस जगू शकताय तुमच्या आधुनिकतेशिवाय. लय कटाळा आलाय कडे ह्या रानाचा आणि ह्या वातावरणाचा. एक केलं तर एक होतंय. काय धरावा आणि काय सोडावा समजतच नाही. वातावरण चांगलं असलं की पीक चांगलं नसतंय आणि पीक चांगलं असलं की वातावरण चांगलं नसतंय. आणि जेव्हा दोन्ही चांगलं असलं ना तेव्हा ह्या पिकावर निसते आळे आणि किडेच.
अहो जाऊ या पक्षाची मधमाशाची गरज असती का? नेमक्या तवच्या नसत्या. आता काय काय करावं माणसाने तरी. अरे कसे येणार तुमच्या टायमाला पक्षी बावळाच्या माशात जावा नाही तवा ह्या रानाईनं पिकावर कीटकनाशक तणनाशक फवारायचे, सगळ्या निसर्गाचा नाश करायचा आणि मग गरज पडती होय तुम्हाला त्याची. हॅलो हॅलो. हॅलो, हा नमस्कार. कृषी सहाय्यक विभागात तुमचं स्वागत आहे. मी तुमची काय मदत करू शकते? अहो कोणत्या बाईला फोन लावला एवढा रातचा? त्या माईला लावलाय, बोलती का? हॅलो माय, तिकडं पाऊस आहे का? सॉरी, पण मी काय मदत करू शकते तुमची? घ्या इकडे. ते पाखुळ्यांमुळे पाहिजे होते हो. अरे मग ती आपल्या सुरपणाईनं बघ ना इकडं. एक्झॅक्टली म्हणायचं काय तुम्हाला? मोळ मोळ. मधमाशी पेटी म्हणायचंय का? हा हा मी तेच हो. मिळेल ना, अत्याधुनिक मधमाशी पेटी मिळेल. ती पिकात लावली की संपूर्ण पोलिंगची प्रक्रिया सुरू होईल. असं मग 2 बुक करून टाका. चालेल. हा अहो त्या मोळाच्या माशा आपल्या पिकावर बसतील का? अरे बसणारच नाहीत ना. तुम्हाला कसं कळत नाही? तुम्ही सगळ्या निसर्गाचा नाश केलाय, नाश. हॅलो. लय नुकसान होईन हो. मग ते रद्द करा बरं तुम्ही. अहो झाल्यात बुक, आता नाही होऊ शकत अहो कॅन्सल. नाही बाबा, ऐका ना तुम्ही. अहो लय नुकसान होतंय मग. अहो रद्द करा, रद्द. इथं हाय तर त्या माशान ते पाखरं ह्या पिकावर बसाला तर, आणि दुसरी कुणाला का हो बसणार तरी त्या पिकावर. आता काही जरी केलं तर नुकसान होतंय. मवा तुडतुडे कोकडा बोंडाळी किडे पडू नये म्हणून हे फवारीत बसलो. मधमाशान पाखुळ्या गायपच. तुला सांगतो गड्या, काय करावा काहीच सुधारा नाही मला. टकुर बंद पडलंय मग. अहो नका ताण घेऊ. जगाच्या इराईत थोडी तो होणार आहे आपलं. जे जगाचं व्हायचंय ते आपलं बी होणारच आहे. आणि कशाला ताण घेता तो काय इतका अंत बघणार आहे काय? आणि तसं बी तुम्हाला तर माहितच आहे, पाऊस पडला की सगळे गिन मरतय आणि वारी परतलं की पाऊस पडत. तुम्ही नका ताण घेऊ. चला झोपा चला. मी पडतो इथंच, तुझा आतमध्ये. आहो हा झोपा म्हणलं. हा तुम्ही इथे? तू इथं? हो मी तेच तर म्हणते. देवच जर गाभारा सोडून इथे असा उभा राहिला तर भक्तांनी काय करायचं? अगं ते येतात ना माझ्या प्रेमापोटी, आपलं घरदार संसार सोडून पायाने चालत पंढरीला. हा मग अशा वेळी आपण तिथे पाहिजे. आता सगळेच तिकडे गेले म्हणजे सगळी पंढरी ही टाळ आणि मृदंगाच्या जयघोषाने दुमदुमली असेल. परंतु जोपर्यंत ही पंढरी पावसाच्या पाण्याने नाहून निघत नाही तोपर्यंत मी कुठेही येणार नाही. तुमची पण एक कमाल आहे बरं. आता काय झालं? तिकडे कमरेवर हात घट्ट रोवून उभे राहता आणि इथे हात वरती करून उभे राहता. अहो सर, देवानेच हात वरती केले तर भक्तांनी कुणाकडे पाहायचं? अगं मी तुला कायम तिकडे तसा किंवा इकडे असा जरी दिसत असलो तरी मी सगळीकडे आहे. हो पण आपली जागा सोडून अजून किती काळ थांबायचंय? हे बघ, जोपर्यंत पावसाचा थेंब या मातीवर पडत नाही आणि या मातीचा सुगंध सगळीकडे दरवळत नाही तोपर्यंत मी कुठेही येणार नाही. असं ठरवलंच आहे का तुम्ही? हो. मग ठीक आहे. जोपर्यंत तुम्ही इथे आहात मी सुद्धा इथेच राहीन. मीही कुठेही जाणार नाही. अरे बाबा, अरे वारी परतल्यावर येईन का पाऊस? सांग ना. हा
ए यार बाबा सांग ना वारी परतल्यावर येईन का काय पाऊस? ए यार बाबा सांग ना वारी अहो, काय परतल्यावर झालं म्हणले? काय झालं? हे पाय ना बुजगावने लावले तरी पिकाला काहीच नाही. सगळे कंस हिसाळेच येत. आता पाखरानं खाल्लं म्हणा तर दिवसा बी पाखरं दिसत नाही इथं. आता त्याच्यात पाखराचा काय दोष आहे? या पिकालाच काय आलं नाही बघ. सगळं फुलोऱ्यात वाया गेले. जाऊ दे तुला सांगतो सगळ्यानं खाऊन उरण ते आपलं. खाऊ दे काय खायचंय तर. पांडुरंग पाहून घेईन. वय व हा? एखादं नवं औषध फवारून पाहायचं का? तू येडी झालीस का मला येडं समजायलीस? मला काय कळा ना गड्या. नाही मी बोलतच नाही ना. चांगलं बोलायला गेलं तर हे माझं तोंड दिसतं. नाही बोलूच नका. मी अगं बोलत बाई आता एवढं सगळं फावरून काही नाही झालं. नवे औषध आणून काय होणार आहे बरं? तू सांग बरं. जाऊ तू झोप. मी रानात चक्कर मारून आलो. आहो अरे बाबा झोप ना. काहीतरी होणार आहे औषध फवारून. हो काय होणार म्हणजे काय? पिकं चांगली येतील आणि फायदा होईल ना. हे डबके दिसतात का तुम्हाला? एवढे डबके फवारून काय झालं नाही तर आता काय होणार आहे? दुसरी औषध फवारून. फवारणीची वेळ चुकली असेल मग. जास्त बोलूच नका ना तुम्ही. किती काळ पाहिलाय सांगा बरं? आम्ही लय उन्हाळे पावसाळे पाहिलेत. आम्ही पण खूप काळ अभ्यासले आणि उन्हाळ्यात पावसाळ्यात पाहिले. हा ती पण तुमचीच करपा. आणि या बघा या निसर्गाचं संरक्षण करायचं असलं ना त्याला अनुभव घ्यावा लागतंय. अनुभव नुसते पुस्तक इचकटून काय होत नाही. आता वळाला आलंय म्हणून बोलतो बघा. ए रान दिसतेत का तुम्हाला? रान एक काळ होता बघा तवालय सुपीक अन काळी माती होती. सोनं पिकायचं हिच्यात सोनं. पण तुमच्या त्या रासायनिक खतामुळं सगळ्या मातीचा पोत खराब झालाय. निसर्गाचं बी लय मोठं नुकसान झालंय. आधुनिक राव धरणी माईच्या गर्भातल्या पाण्याची पातळी बी खाली गेली बघा. पाणी उपचाला गाड्या. पाणी उपसलं. काय झालं? नैसर्गिक राव. हो याच्या आधी कधी पाणी उपसलं नव्हतं. हो हीच तर आधुनिकता आहे मग. त्याच्यामुळे पाणी फास्ट बाहेर फेकलं गेलं आणि काम लवकर झालं. काम लवकर नाही झालं. हे पाणी लवकर संपलंय. अहो पाणी कसं लवकर संपेल? काम लवकर झालंय. ते काही का असाना हे उघडे पडलेले तुम्हाला पाण्याचे झरे दिसालेत का? हा ते जर असेच पाणी उपसून उघडे पडले त्याला येणारं वारं जरी लागलं ना तरी पाणी कमी होतंय. आणि तुम्हाला सांगतो राहिल्या सायलेलं पाणी पण दूषित होऊन जाते बघा. या झाडामुळं कचराच झालाय पाण्यात सगळा. म्हणून तिथे झाडच नकोय. अहो, असं कसं बोलता तो तुम्ही? झाडं झुडपं नसते तर जमिनीत पाणी कुठून मुरणार आहे? हो मग त्याच्यावर काहीतरी केलं पाहिजे ना. तर याच्यावर बी काहीतरी करणार आहेत का? हा मग बोरवेल खोल खतायची. पण झाडं तोडायचेच का तुम्हाला? मग पर्याय आहे का दुसरा काही? अहो यायनं ते झाडं तोडून इरीन बोर खाली घालू आधीच धरणी माईची चाळणी करून टाकली हो सगळ्या. आता पाणी उपसालंय म्हणल्यावर मशीन आणून 1-2 परशियर फोडावा लागेल. बरोबर आहे. मग पाणीच कमी पडणार नाही. हा जमिनीत पाणी मुरण्यासाठी कोणीच काय करू नका. हे इरी बोर खाली घालू राहिल्या सायलेले झाडं तोडू अजून धरणी माईची चाळणी करून टाका. मग समाधान लाभन तुम्हाला. कधी कधी वाटताय हे आधुनिकीकरण नसतं झालं तर बरं झालं असतं. ह्या आधुनिकीकरणामुळे लय मोठं नुकसान झालेलं दिसतंय. नैसर्गिक राव. हो तुमचं बरोबर आहे असं आपण ग्राह्य धरलं. हो पण मला सांगा माणसांच्या वाढत्या गरजांबरोबर त्याला लागणारं अन्नधान्य इतर गोष्टी हो कशामुळे उपलब्ध झाल्या? आधुनिकीकरणामुळेच ना. हो तुम्ही तर त्या काळाचे साक्षीदार आहात जेव्हा आपल्याकडे दुष्काळ होता किंवा त्याच्या अगोदर अन्नधान्य मिळवणं कठीण होतं. पण नंतर हरित क्रांती झाली, हायब्रिड बियाणे आली, आधुनिकीकरण झालं, तेव्हा माणसाला अन्नधान्य मुबलक प्रमाणात उपलब्ध झालं. आणि हे सगळं कशामुळे? आधुनिकीकरणामुळेच ना. हे बघा माझ्यासारख्या साध्या माणसाला हे आधुनिकीकरण चांगलं आहे का वाईट आहे
हे म्हणणं खरंच बराबर ठरणार नाही बघा. अयो धरलं की चावतोय, सोडलं की पळतोय. मला वाटतंय यालाच आधुनिकीकरण म्हणत असतील. अहो म्हणलं होतं ना त्या लाईटीत हात घालू नका म्हणून. मग याच्यावर मार्ग काढू चांगलं जीवन जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे ना. पण हा, एक गोष्ट मात्र मान्य केलीच पाहिजे. आधुनिकीकरणाचा परिणाम निसर्गावर झाला. अहो पण आधुनिकीकरणामुळे माणसाला ज्या गोष्टी मिळवणं शक्य नव्हत्या ना, त्या सहज मिळू लागल्या. पण माणसाच्या हक्काच्या नैसर्गिक गोष्टी त्याला मिळवणं कठीण झालंय आता. बराबर बोलले बघा आधुनिकराव. माणसानं त्याच्या हक्काच्या नैसर्गिक गोष्टीचं सुद्धा संवर्धन केलंच पाहिजे की हो. वातावरणात आर्द्रता जास्त राहील तर तापमान 46°C राहील. तसेच उद्या दुपारी 1 नंतर वाऱ्याचा वेग जास्त राहील. दक्षता घ्यावी. धन्यवाद. बरंच कळतंय हो तुम्हाला. अहो तंत्रज्ञान पुढे गेलंय ना. असं आहे का? आमचा माणूसच मागं राहिला बघा. आता झोपा तुम्ही. अरे काय झोपती? आताच पाणी दिलंय तर हे लागलं असं सांगायला. झोपा म्हणलं ना तुम्ही, इथं झोपलं तर लाईट काही येणार नाहीये. अरे बाबा पण काहीतरी तडजोड करावं लागेल ना. बघितला का फायदा? एक तर ह्या वाऱ्यामुळे उद्या लाईट राहायची नाही. हुकून चुकून आली तर धरतो ना दारे. ते मला काही सांगू नका. झोपा म्हणलं तर झोपतो बाबा, जाय बरं तू. नाही नाही, माझ्या डोळ्या पुढे झोपा. बसायचं. हो फायदा बघितला का म्हंटल. बघितला. तुम्हाला काय झालं एवढं नाराज व्हायला? मला काय होणार आहे सांगा ना तुम्ही, काय होणार आहे मला? हे ऊन जास्त पडलं काय का कमी पडलं काय? का ह्यो पाऊस जास्त पडला काय का कमी पडला काय? मला काहीच होत नाही बघा. पण आधुनिकराव, मी सगळं बघत आलो बघा. नित्तळ पाण्यानं खळखळ वाहणारी नदी पाहिली. ही कसदार माती कधी सोनं पिकविताना पाहिली. पाण्यानं तुडुंब भरलेली विहीर पाहिली. हे पक्षी आनंदात नांदताना पाहिले. तवा सगळे लय सुखात होते बघा. माती, पाणी, हवा, झाड, पक्षी, तवा सगळं नैसर्गिक होतं. पण तुम्ही त्याच्यात कळून वाळून टाकून ह्यो सगळा निसर्ग चक्र फिरविलाय. याच्यामुळं मला भावनाच राहिल्या नाही बघा. आणि त्यात ह्या वातावरणानं ना कुठं पालवी फुटाना का कुठं हिरवळ दाटाना, मनात निस्ते चक्रीवादळ सुटल्यासारखं होतंय. डोळे उघडून पाहिलं का तर भकास ऊन पडलेलं दिसतंय. याच्यामुळं मला वाटतंय आमची गरजच संपली हो. आता बघा ना, आमच्या ह्या पारंपरिक गोष्टीची जागा तुमच्या त्या आधुनिक गोष्टीने घेतली ना. आणि आम्हाला पुढचं पण काही कळत नाही बघा. पण तुम्हाला मागचं पुढचं सगळं कळत आहे. आम्ही माग काय घडलंय याच्यावर पुढचा अंदाज बांधून जगत असतो. आधुनिकराव, आम्हाला भविष्याचं पण काहीच कळत नाही बर का. पण तुम्हाला सांगतो, ह्या निसर्गाचा आणि माणसाचा वर्तमान जर चांगला असला ना, त्याला भविष्याची चिंताच करायची गरज नाही हो. चिंताच करायची गरज नाही नैसर्गिक राहा. अहो आम्ही तुमची जागा घेतलेलीच नाहीये. तुम्ही तुमचं अस्तित्व टिकवून आहात. पण या सगळ्या गोष्टीचा परिणाम तुमच्यावर होतोय स्पष्ट दिसतंय. अहो आम्ही पण नवीन पालवी फुटावी यासाठीच नेहमी प्रयत्न करत असतो. माणसाच्या आणि निसर्गाच्या फायद्याच्याच गोष्टी करत असतो. काहीतरी चांगलं निर्माण करत असताना नकळतच काहीतरी वाईट घडत असतं. किंवा एखाद्या गोष्टीचा जास्त वापर झाल्यावर सुद्धा
त्या गोष्टीच्या फायद्यापेक्षा नुकसानच जास्त होत असत. हो, नैसर्गिक राव आमची निर्मिती पण माणसानेच केलेली आहे. आणि यातून जर खरंच नुकसान होत असेल ना, तर याच्यावर मार्ग सुद्धा माणूसच काढू शकतो. आता वादळ कुणीकडून कुणीकड पण वाहू दे, मान्सून काही बी करू दे, का वाऱ्याची दिशा बदलू दे, का कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊ दे, काही आर्द्रता किती बी असू दे, का उद्या उन्हाचा पारा किती असा नका, आता कशाचा परिणाम कशावर व्हायचा तर हो दे, मी माग हटत नसतोय ना. मी ह्याच्या मनावर चालणार आहे ना त्याच्या मनावर चालणार आहे, पण ह्या दोघांमध्ये जे चांगलं असेल मी त्याच्या मनावर चालणार आहे. यो जुना काही हो नवा, या दोघांचा मेळ घालून नाविन्यपूर्ण जुन्याची निर्मिती करतो आणि मग बघतो हे वातावरण काय करत तर. नकली माणसं हो, अरे तुम्ही नका नाराज होऊ राव, तुम्ही दोघ म्हणजे आपण सगळे मिळून या रानाची, या पशु पक्ष्याची, अरे निसर्गातल्या प्रत्येक गोष्टीची काळजी घेऊ ना, आणि या सगळ्या निसर्गाचा समतोल राखू. मग बघा ना माणूस कसा आनंदात उभा राहतो इथं, आणि ह्यो सगळा निसर्ग कसा आनंदात डोलतोय तर बघा. आधुनिक राव, पाऊस येणार आहे, पाऊस येणार आहे. आधुनिक राव, हे पाहिलं का, कावळ्याचं घर झाडाच्या खालच्या बाजूला झाड फांदीवर दिसतंय. आधुनिक राव, ते बघा ना, टिवटिवीने बी चढावर अंडे दिलेत. आधुनिक राव, शो बघितला का, पावसा पाव पाव आणि पेरते व्हा म्हणतोय हो. आधुनिक राव, हे पाहिलं का, मोर नाचतय आणि लांडूर गातय की हो. औंदा चातक बी लवकर आलाय. आधुनिक राव, आधुनिक राव, पाऊस येणार आहे. हे बघितलं का, हे बघा ना आधुनिक राव, झाडाला बी पालवी फुटली आणि गुळवण्याचे येणं बी सरळ खाली आले. पाऊस येणार आहे, पाऊस येणार आहे. आधुनिक राव, वातावरणात बदल होऊन पाऊस पडण्याची एक मिनिट, हे सगळं तुम्हाला कसं कळतंय? अहो, हे सगळे नैसर्गिक संकेत आहेत. माधवे, अरे हे बघ ना कसा पाऊस आलाय तर. अरे खरंय नकली माणसं आहे हो तुमचं. हे बघा ना कसा पाऊस आला तर. मी तुम्हाला म्हणली होती ना, वारी करताना की पडत पाऊस.
होय